गुड मॉर्निंग. आपली ह्या आठवड्याची टास्क लोकल आणि सीझनल भाज्या खाणे अशी आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार केलाच असेल की ही टास्क का बरं ठेवली आहे. तर आपल्याला जर आपलं मेटाबॉलिझम सुधारायचं असेल, ॲसिडिटी कंट्रोल करायची असेल, वेट मॅनेजमेंटचा विचार करायचा असेल, न्यूट्रिशन डेफिशियन्सीज होऊ द्यायच्या नसतील, तर त्यासाठी आपण जर लोकल आणि सीझनल फूड्स रेग्युलरली आपल्या आहारामध्ये घेतले तर त्यांनी आपण ह्या चारही गोष्टीची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. का बरं? कारण आपण राहतो त्या प्रांतामध्ये पिकणारं अन्न हे नेहमी आपल्याला पचायला हलकं असतं. त्याच्यातल्या न्यूट्रिएंट्सची बायो अवेलेबिलिटी ही सगळ्यात चांगली असते, म्हणून ते लवकरात लवकर ॲब्झॉर्ब होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहतं. अजून एक गोष्ट ती म्हणजे जसं वातावरण बदलतं तसं त्या बदलत्या वातावरणाचा आपल्या मेटाबॉलिझमवरती पण इफेक्ट होतो. उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती थोडीशी वीक होते, पावसाळ्यामध्ये इम्युनिटीवरती इफेक्ट होऊ शकतो. या उलट थंडीमध्ये आपलं मेटाबॉलिझम सगळ्यात चांगलं असतं, म्हणून तेव्हा वेगळ्या काही न्यूट्रिएंट्सची आपल्याला गरज असते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहील. मग का ॲसिडिटी वाढेल किंवा मग का बरं आपलं वजन वाढेल. सो हा विचार आपल्याला सगळ्यांना नक्कीच करायचा आहे. त्याबरोबर अजून एक विचारही आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आपण माणूस हे काही कोणी अशी एखादी आयसोलेटेड बीइंग नाही आहोत. आपल्याला जर आपला आहार चांगला ठेवायचा असेल, आपलं आरोग्य टिकवायचं असेल, तर आपण जिथे राहतो त्या निसर्गाचाही आपल्याला विचार करायचा आहे. आपण सगळेजण या एका मोठ्या इकोसिस्टीममधला एक भाग आहोत. त्याच्यामुळे आपण इकोसिस्टीमचा जर विचार करायचा असेल तर त्यासाठी नक्कीच लोकॅलिटी आणि सीझनॅलिटी ऑफ फूड ह्याचा विचार आपल्याला करायलाच लागेल. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट फ्रेंडली फूड किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली डाएट ह्याचा विचार आपण सगळ्यांनी नक्की करावा. आणि त्याच्यासाठी काय करायचं तर कन्झ्युम लोकल अँड सीझनल फूड.